आणि आता राजकीय काही टॉप 9 न्यूज बघूयात. अजितदादांचं विमान झाडाला धडकून कोसळलं. प्राथमिक अहवालात नमूद, विमान कोसळलं तिथे उंच झाड नसून लहान झुडपं आहेत, त्यामुळे नागरिकांकडून शंका व्यक्त. जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावरती कारवाई होणार की नाही याबाबत शंका. मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिला. व्हिडिओची योग्य ती दखल घेतली जाईल. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पायलटच्या बाजूला झोपणं ही बाब गंभीर. मालकच असं करत असेल तर प्रकरण गांभीर्यानं घ्यायला हवं. जय पवारांनी शेअर केलेल्या रोहित सिंगच्या व्हिडिओवरती शिरसाटांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा अपघात नसून घातपातच, निलेश कराळेंचा आरोप. दादांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तटकरे पुढे करतायत. विधानसभेत दादांच्या नेत्यांनी अपघाताचा विषय मांडावा, कराळेंचं आवाहन. मनसेचा वर्धापन दिन यंदा रायगडावरती होण्याची शक्यता. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. समोर ये, धमक्या देऊ नकोस, मनोज जरांगेंचं गोविंद फड यांना प्रत्युत्तर. दरम्यान धनंजय मुंडेच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, असा इशारा गोविंद फड यांनी दिला होता. गॅझेटचा GR निघाल्यानंतर शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेणार. शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेतला की तुकडाच पाडतो, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. युद्धावरून सरकारचं मौन म्हणजे तटस्थता नव्हे, केंद्र सरकार आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळतंय. इस्रायल इराण युद्धावरून सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका.